आज मी संख्याशास्त्रावर बोलणार नाही आहे. आज मी जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहे, पण तो अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. आजचा विषय मी असा निवडलेला आहे की PG लेव्हल म्हणजे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये लघुसंशोधन प्रबंध विद्यार्थ्याला पूर्ण करावायचा असतो. साधारणपणे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत म्हणजे MA एज्युकेशन, MAd, MBA किंवा मेडिकल सायन्सचे जे PG कोर्सेस असतात त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला एक संशोधन कार्य हाती घेऊन त्याचा प्रबंध तयार करायचा असतो आणि त्या प्रबंधावर आधारित त्याची परीक्षा घेतली. ती परीक्षा मौखिक स्वरूपाची असते. आता ही जी मौखिक परीक्षा आहे या मौखिक परीक्षेचं बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप ओझं वाटत असतं. त्यांना टेन्शन येतं त्याचं. मग टेन्शन दूर करण्याच्या दृष्टिकोनातूनच मी असं ठरवलं की आपण ह्याच्यावर एक व्हिडिओ तयार. आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेऊ की साधारणपणे PG लेव्हल म्हणजे पदव्युत्तर पातळी, त्याच्यानंतर MPhil आणि नंतर PhD अशा स्तरावर संशोधनं केली जातात. पण यांचा जो स्तर आहे याच्यामध्ये फरक आहे. तो फरक मी एखाद दिवशी आपल्याला सांगेन. आता आपण फक्त PG लेव्हलचाच विचार करणार. तर PG लेव्हलचं जे मौखिक परीक्षा आहे ती परीक्षा आणि समजा PhD लेव्हलची परीक्षा याच्यामध्ये फरक असतो. आपण फक्त PG लेव्हलच्या परीक्षेचाच विचार या ठिकाणी करू, मौखिक परीक्षेचा विचार. आता मौखिक परीक्षेमध्ये साधारणपणे 2 परीक्षक असतात, कदाचित काही ठिकाणी जास्त पण असू शकतील. एक म्हणजे त्याचा अंतर्गत परीक्षक म्हणजे सुपरवायझर किंवा त्याला आपण गाईड म्हणतो. तर त्या विद्यार्थ्याचा एक गाईड असतो आणि नंतर दुसरा एक बाह्य परीक्षक असतो. आता हे जे 2 परीक्षक आहेत तर याच्यापैकी त्याचा जो गाईड असतो त्या गाईडला साधारणपणे विद्यार्थी माहीत असतो, म्हणजे विद्यार्थ्याविषयी माहीत असतं. म्हणजे काय की विद्यार्थ्याच्या ज्ञानाची पातळी किती आहे, त्याने काम कसं केलेलं आहे हे त्याला माहीत असतं. परंतु जो बाह्य परीक्षक असतो त्याला सगळं जाणून घ्यायचं असतं, कारण परीक्षा म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने तो विद्यार्थी त्या पातळीपर्यंत पोचलेला आहे किंवा नाही हे पाहणं परीक्षकाचं काम असतं. आणि म्हणून मग तो परीक्षक त्या दृष्टीने विद्यार्थ्याला प्रश्न विचारत असतो. आता तुमच्या मनात अशी भीती असते की काय प्रश्न विचारले जातील, कसे प्रश्न विचारले जातील, परंतु घाबरण्यासारखं असं काहीच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही जे काम केलेलं असतं त्या कामाबद्दलच विचारलं जातं. फक्त त्या अनुषंगाने जर काही विषय असेल तर त्या विषयापर्यंत जाण्याचा त्या ठिकाणी तो परीक्षक म्हणजे उहापोह करत असतो किंवा जात असतो. म्हणजे विद्यार्थ्याला किती प्रमाणामध्ये ज्ञान आहे त्या बाबतीमध्ये, त्याने जे संशोधन केलेलं आहे त्याच्याविषयी त्या संशोधनाची सखोलता त्या विद्यार्थ्याच्या किती लक्षात आलेली आहे हे तो पडताळून पाहत असतो. आणि म्हणून मग परीक्षक हा संशोधकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतो. जे संशोधकाने काम केलेलं असतं त्याचं संशोधन कार्य करत असताना त्याने वेगवेगळ्या संकल्पना वापरलेल्या असतात. त्या संकल्पनांविषयीच परीक्षक जाणून. या ठिकाणी एक उदाहरण घेऊ. मी असं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे की म्हणजे संशोधनाचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आहे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एड शिक्षणविषयक जाणीव जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रम विकसन आणि त्याच्या परिणामकारकतेचा अभ्यास. आता हे जे शीर्षक आहे या शीर्षकावर आधारितच पहिल्यांदा संशोधन परीक्षक प्रश्न विचारेल. आता या शीर्षकामध्ये आहे एड्स शिक्षणविषयक जाणीव जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रम. मग परीक्षक याच्यावरच प्रश्न विचारेल की एड्स शिक्षण म्हणजे काय, जाणीव जागरूकता म्हणजे काय, नंतर प्रशिक्षण म्हणजे काय, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. आपण दुसरं उदाहरण जर आपण या ठिकाणी घेतलं की समजा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा अभ्यास. मग या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता हा एक नवीन संकल्पना आहे. तर त्या संकल्पनेविषयी संशोधकाला किती ज्ञान आहे हे जाणून घेण्यासाठी लागलीच संशोधक प्रश्न विचारतो की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. मला माहीतच नाही की भावनिक बुद्धिमत्ता काय असते. पण कोणताही परीक्षक विद्यार्थ्याला नाउमेद करत नाही. भलेही त्याला प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर त्याच्याशी निगडीत उपप्रश्न विचारून माहिती काढण्याचा परीक्षक प्रयत्न करत असतो. आता
हा एक सर्वसाधारण म्हणजे शीर्षकामध्ये प्रतिबिंबित झालेल्या ज्या संकल्पना असतात त्याच्याविषयी परीक्षक तुम्हाला प्रश्न विचारत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी संशोधक पुढे तुम्हाला विचारेल की तुम्ही जे संशोधन कार्य पूर्ण केलेलं आहे ते थोडक्यात सांगा. ते थोडक्यात सांगा याचा अर्थ असा की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जे शीर्षक आहे त्याला अनुसरून जे काम केलेलं आहे ते 15-20 वाक्यामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर तुमची उद्दिष्ट कोणती होती, तुम्ही कोणत्या परिकल्पना मांडलेल्या, कार्य करण्यासाठी तुम्ही कोणती संशोधन पद्धती वापरली, त्याच्यानंतर कोणतं सॅम्पल किंवा न्यादर्श तुम्ही निवडला, तुमची जनसंख्या काय होती आणि न्यादर्श त्यातून कशा पद्धतीने निवडला आणि कोणतं साधन वापरलं, म्हणजे माहिती संकलनासाठी कोणतं साधन वापरलं, त्याच्यानंतर तुम्हाला काय निष्कर्ष मिळाले ह्याच्याविषयी ठळकपणे आपण त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. एखादा विद्यार्थी काय करतो की नको त्या विषयावर किंवा नको त्या बाबीवर तो जास्त भर देतो आणि ती जी संशोधनाची त्याने केलेली प्रक्रिया आहे ती सांगायचंच तो विसरून जातो. म्हणजे लक्षात घ्या की आपण सुरुवात केल्यापासून तर निष्कर्ष मिळेपर्यंत जे जे केलेलं आहे ते तिथे सांगायचं असतं, परंतु ते थोडक्यात सांगायचं असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आता सांगितलं त्याप्रमाणे त्या तुमच्या त्या उत्तरामध्ये मुद्दे असले पाहिजे. आता मी पुन्हा या ठिकाणी आपल्याला असं सांगू इच्छिते की मी जे प्रश्न सांगणार आहे तर सगळेच परीक्षक सगळेच प्रश्न विद्यार्थ्याला विचारतात असं नाही, कारण त्या ठिकाणी वेळेचंही बंधन असतं आणि काही प्रश्न विचारल्यानंतर त्या परीक्षकाच्या लक्षात येतं की ह्या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे आणि ते कसं केलेलं आहे, त्याच्या ज्ञानाची पातळी किती आहे, त्याला संशोधन प्रक्रिया किती समजली आहे हे लागलीच त्या परीक्षकाच्या लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून मग अगदी मी सांगेल तर तसे सगळेच प्रश्न तो आपल्याला विचारेल असं नाही. हे एक नमुना म्हणून मला या ठिकाणी आपल्यासमोर सादर करायचं आहे. काही विद्यार्थ्यांना वेगळे प्रश्न विचारले जातील, काही विद्यार्थ्यांना वेगळ्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातील, म्हणून हे लक्षात ठेवायचं. पण नेमकं सांगता येणार नाही की तुम्हाला हेच प्रश्न विचारले जातील, कारण ती परीक्षा आहे त्या परीक्षकाच्या म्हणजे व्ह्यू जसा असेल आणि तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिली त्याच्यानुसारही त्याच्या प्रश्नांचे फाटे फुटत जातात, म्हणजे प्रश्न तो वेगवेगळ्या दिशेने विचारत जातो. आता एक मी सांगितलं की पहिला प्रश्न परीक्षक असाही विचारू शकतो की तुम्ही जे संशोधन कार्य केलं ते थोडक्यात सांगा. मग ते थोडक्यात सांगितल्यानंतर तो विचारू शकतो की तुमच्या संशोधनाचं शीर्षक काय होतं, मग आपण ते शीर्षक पुन्हा सांगायचं. त्याच्यानं विचारू शकतो की हा विषय तुम्हाला कसा काय सुचला, मग याच्या संदर्भातली जी पार्श्वभूमी तुम्ही लिहिलेली असते ती पार्श्वभूमी त्या ठिकाणी थोडक्यात सांगायची असते. त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की या संशोधनाची गरज काय आहे. जसं आता मी या ठिकाणी विषय घेतलेला आहे शास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एड शिक्षण विषयक जाणीव जागरूकता कार्यक्रम विकसन आणि त्याच्या परिणामकारकतेचा अभ्यास. तर एड शिक्षण विषयक जाणीव जागरूकता कार्यक्रम हा विषय तुम्हाला कसा काय सुचला, तर आपण आधी जी संशोधनाची गरज आहे ती त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये महत्त्वाची काय गोष्ट आहे ती म्हणजे महत्त्वाची गरज काय आहे ते त्या ठिकाणी आपण पटकन 2-3 वाक्यामध्ये सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे संशोधन तुम्ही केलेलं आहे तर या संशोधनात तुमच्या संशोधनाची व्याप्ती काय होती ते विचारते, मर्यादा काय होत्या. मग याच्या अनुषंगाने असाही प्रश्न विचारू शकतील ते. समजा आता पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यावर आधारित समजा प्रश्न विचारले परीक्षकाने, तर ते असंही म्हणजे त्याच्याशी निगडीत जो सैद्धांतिक पार्ट आहे ज्याला आपण थिअरी म्हणतो ती थिअरी पण परीक्षक विचारू शकतो. समजा तुम्हाला विचारलं की तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही कोणत्या परिकल्पना मांडलेल्या आहेत, तर तुम्ही सांगितल्या तुमच्या परिकल्पना. मग संशोधकाला परीक्षक असंही विचारेल की परिकल्पना म्हणजे काय, परिकल्पनाचे कदाचित प्रकारही विचारू शकेल. म्हणजे या संशोधन प्रक्रियेमध्ये तुम्ही कशा प्रकारे कार्य केलेलं आहे आणि त्या संशोधन प्रक्रियेमध्ये ज्या संशोधनाशी निगडीत संकल्पना तुम्ही वापरलेल्या आहेत त्या संकल्पनांविषयी तुम्हाला किती ज्ञान आहे हे तो जाणून घेत असतो. आता पुढे जाऊ आपण. समजा पुढचा जे प्रकरण असतं ते असतं संबंधित साहित्याचा अभ्यास. मग त्या ठिकाणी या संबंधित संशोधनाच्या आढाव्याची किंवा अभ्यासाची काय गरज असते, मग त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्या संबंधित साहित्याचा अभ्यास हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये 2 भाग असतात साधारणपणे. एक असतो पहिला भाग असतो
संबंधित संदर्भांचा अभ्यास आणि दुसरा असतो संबंधित संशोधनांचा अभ्यास, म्हणजे पूर्व संशोधनांचा अभ्यास. आता संबंधित संदर्भांचा अभ्यास याच्यामध्ये काय अपेक्षित असतं, तर सुरुवातीला मी जे आपल्याला विचारलं होतं की तुमच्या शिक्षकामध्ये जे काही नवीन संकल्पना किंवा संबोध असतात तर त्याच्याविषयी आपल्याला सखोल ज्ञान मिळवणं गरजेचं असतं. कारण ज्या संकल्पनेवर आपण आधारित संशोधन करत आहोत तो ती संकल्पनाच आपल्याला पूर्ण समजलेली आहे किंवा नाही हे पाहायला पाहिजे. आणि संशोधकाने सुद्धा ती समस्या पूर्णपणे जाणून घेतली पाहिजे. जसं मी आत्ताच एक उदाहरण सांगितलं होतं की भावनिक बुद्धिमत्तेचा अभ्यास. मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्तेचा अर्थ काय आहे, त्याचे घटक काय आहेत, भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू वेगवेगळे कोणते आहेत, भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे आपल्याला ज्ञात असल्या पाहिजे. म्हणजे त्याच्याविषयी एक प्रकारची कमांड किंवा मास्टरी आपण मिळवलेली असली पाहिजे. कारण आपण ज्या टॉपिकवर संशोधन करतो तो टॉपिकच पहिल्यांदा आपल्याला पूर्णपणे समजलेला असला पाहिजे आणि तो समजून घेण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि म्हणून मग त्याच्याविषयी पण परीक्षक प्रश्न विचारेल. नंतर पूर्व संशोधन, मग संशोधक असाही विचारेल की पूर्व संशोधनांचा अभ्यास का करायचा. मग आपण त्या ठिकाणी स्पष्ट करायला पाहिजे की का करायचा. आता मी उत्तर सांगणार नाही, मी फक्त प्रश्न सांगणार आहे. मग संबंधित जे पूर्व संशोधनांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचा तुमच्या संशोधनाशी काय संबंध आहे, तर तोही आपल्याला स्पष्ट करून सांगता आला पाहिजे की पूर्वी अशा प्रकारची संशोधनं झालेली होती, परंतु या ठिकाणी या विषयावर म्हणजे मी हाती घेतलेल्या संशोधना विषयावर कोणीही प्रकाश टाकलेला नव्हता आणि त्या बाबतीत सुद्धा विचार करण्याची गरज होती आणि म्हणून मग मी हा माझा संशोधनाचा विषय निवडला. असा रिलेव्हन्स आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता आला पाहिजे. त्याच्यानंतर संशोधन कार्यपद्धतीच्या संदर्भात परीक्षक प्रश्न विचारू शकतो. आता संशोधन कार्यपद्धतीमध्ये साधारणपणे 4 मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिला मुद्दा संशोधन पद्धती, दुसरा मुद्दा जनसंख्या आणि न्यायादर्श, तिसरा मुद्दा संशोधनासाठी किंवा माहिती संकलनासाठी वापरलेली साधने आणि चौथा मुद्दा तुम्ही वापरलेलं संख्याशास्त्रीय तंत्रे किंवा परिमाणे. मग 4 मुद्द्यांवर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आता समजा तुमचं संशोधन प्रायोगिक संशोधन असेल तर त्या ठिकाणी अभिकल्प येईल. तुमच्या संशोधनामध्ये कोणती चलं आहेत त्या चलांविषयी परीक्षक प्रश्न विचारू शकेल. मग त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता आली पाहिजे की आपल्या प्रयोगामध्ये स्वतंत्र चल कोणतं होतं, परतंत्र चल कोणतं होतं, बाकीची जी परिणाम करणारी म्हणजे स्वतंत्र चलाव्यतिरिक्त परतंत्र चलावर परिणाम करणारी जी चले होती ती तुम्ही कशी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलात. मग त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता आली पाहिजे की अमुक एक चल हे नियंत्रित करता येणं शक्य आहे परंतु हे शक्य नाही, मग ते का शक्य नाही त्याचाही उहापोह सगळं आपल्याला त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्याच्यानंतर समजा तुमचं सर्वेक्षण आहे म्हणजे तुमचं संशोधन सर्वेक्षण पद्धतीवर आधारित आहे. मग त्या ठिकाणी संशोधक असंही तुम्हाला प्रश्न विचारू म्हणजे सर्वेक्षण ज्याचं असेल त्यालाच विचारायला असं नाही तर कोणत्याही संशोधकाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की तुम्ही अमुक एक पद्धती निवडली, मग हीच पद्धती का निवडली, म्हणजे तुमची संशोधन पद्धती तुम्ही जी वापरलेली आहे ते वापरण्यामागचं कारण सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे त्याच्याबद्दल कोणालाही आक्षेप नसतो, फक्त तुम्ही जे केलेलं आहे ते करत असताना तुमच्या समोर कोणते व्ह्यूज होते किंवा कोणता उद्देश त्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला होता, कोणत्या अनुषंगाने तुम्ही ते म्हणजे ती प्रक्रिया केली किंवा निर्णय घेतला ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे संशोधकाने संशोधन करत असताना स्वतः किती विचार केलेला आहे आणि किती निर्णय घेतलेला आहे हे त्यावरून लक्षात येतं. म्हणजे आपण जे केलेलं आहे त्याचं जस्टिफिकेशन, त्याचं समर्थन आपल्याला करता आलं पाहिजे. ते समर्थन वास्तविक असलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही काही सांगायला लागलं तर ते लक्षात येतं परीक्षकांच्या की ह्याला काही ते समजलेलं नाही किंवा हा काहीतरी वेगळं सांगतो, हा वेळ मारून देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे दुसरं उदाहरण सांगेन मी की समजा जनसंख्येतून तुम्ही न्यादर्श निवडा. मग न्यादर्श समजा तुमचा अमुक न्यादर्श आहे म्हणजे न्यादर्श घटक आहे म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही संशोधन करत आहात ते घटक. मग तुम्ही म्हणजे इयत्ता 9वीचेच विद्यार्थी का निवडले किंवा शिक्षकच का निवडले, म्हणजे अमुक एका जनसंख्येवर आधारित संशोधन जे तुमचं आहे ते करण्यामागे काय हेतू होता, म्हणजेच ते का निवडलं हे याच्याबद्दल तुम्हाला कोणी म्हणणार नाही की हे असंच का निवडलं, पण ते निवडण्यामागचं जे कारण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता आलं पाहिजे. मग या ठिकाणी परीक्षक असंही विचारू शकेल
की तुम्ही न्यायदर्शक कोणत्या पद्धतीने निवडला, मग ती पद्धती आपल्याला व्यवस्थित सांगता आली पाहिजे. बरेच विद्यार्थी असं सांगतात यादृच्छिक पद्धतीने निवडलं. बरोबर आहे, यादृच्छिक पद्धतीने तुम्ही निवड केली, पण मग यादृच्छिक पद्धतीपैकी कोणती पद्धत वापरली, मग तो त्याला ते सांगताच येत नाही. तो पुन्हा पुन्हा सांगतो की यादृच्छिक पद्धतीने निवड केली, यादृच्छिक पद्धतीने. पण यादृच्छिक पद्धती वापरताना अनेक पद्धती आहेत. जसं चिठ्ठ्या टाकून त्या मिसळून मग त्यातून चिठ्ठ्या काढायच्या, किंवा लॉटरी पद्धत आहे, किंवा ग्रीड पद्धत आहे, किंवा संख्यापत्राचा वापर करून आपल्याला यादृच्छिकीकरण करता येतं. म्हणजे यादृच्छिकीकरणाची नेमकी तुम्ही कोणती पद्धत वापरली ते त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. साधन तयार करत असताना किंवा तुम्ही आता संशोधनामध्ये माहिती संकलनासाठी साधन जे वापरतो, तर बऱ्याच वेळेला आपल्याला तयार साधन म्हणजे प्रमाणित केलेलं साधन उपलब्ध असू शकतं. काही संशोधकांनी काही विशिष्ट संकल्पनेवर आधारित संशोधन संकलनासाठी साधनं तयार केलेली आहेत. जसं की बुद्धिमत्ता चाचण्या आहेत, सर्जनशीलतेवरच्या चाचण्या आहेत, भावनिक बुद्धिमत्तेची चाचणी आहे. अशा अनेक प्रकारच्या चाचण्या संशोधकांनी प्रमाणित केलेल्या आहेत. तर आपल्याला जर प्रमाणित साधन उपलब्ध असेल तर ते तुम्ही प्रमाणित साधन वापरलेलं असू शकतं, किंवा मग प्रमाणित नसेल तर तुम्ही स्वतः तयार करून ते वापराल. मग त्या ठिकाणी जे साधन तुम्ही वापरलेलं आहे त्याच्याविषयीची इत्थंभूत माहिती तुम्हाला असली पाहिजे. मग त्याच्यावर कोणताही बारकासारखा प्रश्न विचारला तरी आपल्याला तो सांगता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा संशोधनाचं साधन स्वतः तयार केलं असेल, मग ते स्वतः कसं तयार केलं, त्यात कोणत्या गोष्टींचा विचार केलेला होता, त्याची वैधता म्हणजे सप्रमाणता आणि विश्वसनीयता तुम्ही कशी तपासून पाहिली, हे सगळे प्रश्न त्याच्याशी निगडीत असलेले परीक्षक तुम्हाला विचारू शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे केलेलं काम आहे ते काम तुमच्या गळे किती उतरलेलं आहे त्या तुमच्या मार्गदर्शकाने सांगितलं आणि तुम्ही केलं. मग तिथे काही विद्यार्थ्यांना असा मोह होतो की मला माझ्या मार्गदर्शकाने असं सांगितलं. मार्गदर्शकाने मार्ग दाखवण्याचं काम तुम्हाला केलेलं आहे. मार्गदर्शक जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो तर त्याच्यामागे काय हेतू आहे हे जाणून घेणं हे संशोधकाचं काम आहे. संशोधन म्हणजे काय, तर चिकित्सक परीक्षण. ज्या वेळेला तुम्ही चिकित्सा कराल त्यावेळेला त्यातले जे सगळे पैलू आहेत, कोणती गोष्ट असो ती, त्यातले ते लक्षात येतात. म्हणजे चांगल्या गोष्टी कोणत्या, ड्रॉबॅक्स कोणते, किंवा डिमेरिट्स कोणते, किंवा त्याचा काय परिणाम होत असतो, अशा काही वेगवेगळ्या अंगाने त्याचा सगळा ओहापोह त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे चिकित्सेचा अर्थच तो आहे. तर संशोधन करताना तुम्हाला सगळ्या प्रक्रिया व्यवस्थितपणे समजलेल्या असल्या पाहिजे. आणि याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर त्याचा सैद्धांतिक पार्ट जो आहे म्हणजे थिअरी आहे. आणि म्हणून प्रत्येक लेवलला संशोधनावर आधारित एक पेपर असतो. जसं रिसर्च मेथडॉलॉजी किंवा संशोधन पद्धती याच्यावर एक पेपर असतो. त्याचं कारणच हे आहे की विद्यार्थ्याला पूर्णपणे त्याचं ध्यान झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने बारक्यासारखे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही जे माहिती संकलन केलेली आहे ती कशी केली काय वगैरे याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर संकलित केलेली जी माहिती आहे तिचं विश्लेषण तुम्ही कसं केलं, त्याच्यासाठी कोणतं संख्याशास्त्रीय तंत्र वापरलं. आता प्रत्येक संशोधनामध्ये संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर होईल असं नाही. तुमचं संशोधन कोणत्या प्रकारचं आहे, तुमच्या संशोधनामध्ये कदाचित तुम्ही क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजेच वर्णनात्मक माहिती संकलित केलेली असेल, मग त्याचं विश्लेषण कसं केलं हे पण आपल्याला समजलेलं असलं पाहिजे. आणि क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे संख्यात्मक माहिती जर तुम्ही गुणांच्या स्वरूपात जर माहिती मिळवलेली असेल तर त्याचं विश्लेषण कशा प्रकारे केलं. मग आपण साधारणपणे परिकल्पना मांडताना शून्य परिकल्पना मांडतो. मग त्या शून्य परिकल्पनेचं परीक्षण करण्यासाठी साधारण ती परीक्षिकेचा वापर करतो. एखादा विद्यार्थी जरा चांगल्याच उच्च बुद्धिमत्तेचा हे सुचवतो की तू प्रसरण विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस ऑफ व्हरायन्सचा वापर कर. अशा प्रकारे आपण त्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून आपलं विश्लेषण केलेलं असतं. आता विश्लेषणानंतरचा जो एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे अन्वयार्थ. तो अन्वयार्थ कसा लावला हे पण आपल्याला स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. आणि त्या अन्वयार्थामधून मग कोणता अनुमान आपण काढू शकतो तेही त्या विद्यार्थ्याला सांगता आलं पाहिजे. बरेच विद्यार्थी म्हणतात मॅडम माझं संख्याशास्त्र नाही ना. संख्याशास्त्र नसू दे ना. संख्याशास्त्र तुझ्या कामापुरतं संख्याशास्त्र अभ्यासणं हे तुला गरजेचं आहे आणि ते खरं म्हणजे यायला पाहिजे. कारण तुमच्या संशोधनाला एक वैधता प्राप्त करण्यासाठी संख्याशास्त्राचा उपयोग हा अनिवार्य असतो. आणि तेवढं ते कठीण नाही आहे. तुम्हाला मध्यमान काढता आलं, तुम्हाला म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे काढता आली, तुम्हाला विचलनशीलतेची परिमाणे काढता आली आणि त्याच्यानंतर मग टी रेशो
किंवा टी मूल्य तुम्हाला काढता आलं तर अगदी सगळं काम सोपं होऊन जातं आणि करता येतं. म्हणजे खूप विद्यार्थी असे असतात की त्यांनी कधी संख्याशास्त्राचा अभ्यास केलेला नसतो किंवा गणित त्यांनी 10वी नंतर सोडूनच दिलेलं असतं. असे जे आर्ट्स साईडचे जे विद्यार्थी असतात ते सुद्धा याच्यामध्ये नंतर पारंगत होतात. तर हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष कोणकोणते आहेत ते सांगा असं विचारलं जातं. त्याच्यानंतर त्या निष्कर्षाच्या संदर्भात तुम्ही काय चर्चा केलेली आहे, त्याच्यानंतर त्या निष्कर्षावरून कोणाला शिफारशी करण्याची गरज आहे, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुमचा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे तुम्ही जी संदर्भ ग्रंथसूची लिहिलेली असते त्याला बिब्लिओग्राफी आपण म्हणतो, तर ती कोणत्या पद्धतीने लिहिली असंही त्या ठिकाणी संशोधक विचारतो. तुम्ही सांगितलं की APA स्टाईलने लिहिली, मग APA म्हणजे काय असा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षकाच्या मनात येऊ शकतो. म्हणजे परीक्षकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न येऊ शकतात. ते फक्त तुमच्या संशोधनाच्या शी निगडीतच प्रश्न परीक्षक आपल्याला विचारत असतो. मात्र त्याचं सखोल ज्ञान तुमच्याजवळ आहे किंवा नाही ह्याचा पडताळा घेण्यासाठी ते प्रश्न विचारलेले असतात. असं कोणीही मनात आणू नये की काहीतरी वेगळं विचारतील, तर वेगळं असं काहीच विचारलं जात नाही. तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे की तुम्ही जे संशोधन कार्य केलेलं आहे त्या संशोधन कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही जी प्रक्रिया केलेली आहे, जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्या संदर्भातच प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्या संदर्भात म्हणजे जो तुमचा संशोधन विषय किंवा संशोधन ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यासाठी जी रिसर्च मेथॉडॉलॉजी आहे म्हणजे संशोधन पद्धती जी आहे त्या पद्धतीविषयीची सैद्धांतिक माहिती तुम्हाला किती आहे हे त्या ठिकाणी परीक्षक तपासून पाहत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका राहू नये असे काही प्रश्न मी आपल्याला सांगितले. आणखीन मी पुन्हा एक सांगते की तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे संशोधन पद्धतीच्या व्यतिरिक्त आणखीन कशावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्याच्यावर आधारित प्रश्न येतात. जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला की भावनिक बुद्धिमत्ता, याच्यावर जर संशोधन असेल तर भावनिक बुद्धिमत्तेविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जर समजा एखाद्याने ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीच्या परिणामकारकतेचा अभ्यास असा विषय घेतलेला असेल तर तुम्हाला ज्ञानरचनावाद अध्यापन म्हणजे काय, म्हणजे ज्ञानरचनावाद म्हणजे काय, ज्ञानरचनावाद अध्यापनामध्ये कोणकोणती तंत्र वापरली जातात त्या तंत्रांविषयी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. एखाद्याने जसं आता मी या ठिकाणी एड्स शिक्षण विषयक जाणीव जागरूकता घेतली, कोणी पर्यावरण शिक्षण विषयक जाणीव जागरूकता घेतली किंवा जल साक्षरता अशा प्रकारचे विषय घेतले. म्हणजे तुम्ही जे संशोधनाचा विषय घेतलेला असेल त्याच्याविषयी तुम्हाला विचारले जातील. जसं आता एका विद्या आश्रमवर संशोधन केलेलं आहे, मग त्या ठिकाणी साहजिकच प्रश्न येतो त्या अनुषंगाने की फ्लिप क्लासरूम म्हणजे काय, मग कन्व्हेन्शनल क्लासरूम आणि फ्लिप क्लासरूममध्ये काय फरक आहे, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर घाबरून जाण्याचं असं काहीच कारण नाही. अगदी शांतपणे आपण आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचं नेमकं उत्तर द्यायला त्या ठिकाणी तयार असलं पाहिजे. आणि संशोधनाचा अहवाल तुमच्याजवळ असतोच, त्याच्यामुळे तुम्ही संशोधनाच्या अहवालामध्येही पाहून परीक्षकाला सांगितलं तर काहीही हरकत नसते. कारण प्रत्येक गोष्ट काही आपल्याला तसं पाहिलं तर आपण जर खऱ्या अर्थाने संशोधन केलेलं असेल तर आपण प्रत्येक गोष्ट ओरली सांगू शकतो. परंतु काही वेळेला गरज भासली तर आपण पटकन उघडून आपण ते पाहून सांगू शकतो. आता हे सगळं म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारून परीक्षक आपल्याला आपली परीक्षा घेत असतो. पण कोणताही परीक्षक आपल्याला नाउमेद करत नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तर तो तुम्हाला संदर्भ सुचेल की अमुक अमुक ठिकाणी तुम्ही अमुक अमुक पुस्तकामध्ये तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. नक्कीच ते शोधा, म्हणजे तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण ज्ञान होईल. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मी सांगायचं विसरले की तुम्ही जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा भविष्यात काय उपयोग होणार आहे असाही प्रश्न परीक्षक विचारू शकतो. तर तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण जे आपल्या संशोधनाचं महत्त्व स्पष्ट केलेलं असतं त्याच्यामध्ये याचं उत्तर असतं की या संशोधनाचा भविष्यामध्ये कोणाकोणाला आणि कशा प्रकारे उपयोग होणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. तर अशा प्रकारे घाबरून न जाताना आपण परीक्षेला सामोरं जायचं. मी तुम्हाला म्हणजे ज्यांना काही या लघु संशोधन प्रबंधावर मौखिक परीक्षा द्यायची असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देते आणि थांबते. पुढच्या वेळेला आपण संख्याशास्त्रावर